माझं डोहाळं जेवण होणार नाही आहे गाईज. कसं वाटतं ना ऐकायला? तर का नाही होणार चला सांगते. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. ह्या जगात प्रत्येक मुलगी आई होणार असते आणि जेव्हा ती आई होणार असते तिला असं वाटतं की तिचं डोहाळं जेवण झालं पाहिजे. त्यातलीच मी आहे की मला सुद्धा वाटतं माझं डोहाळं जेवण झालं पाहिजे, पण आहेत अशी कारणं काही ज्यामुळे माझं मन आता अजिबात करत नाही आहे की माझं पण डोहाळं जेवण झालं पाहिजे म्हणून. सो त्याच्यामुळे मी डोहाळं जेवणाला सरळ नाही म्हणते आहे आणि मला ते करायची आता इच्छाच नाही आहे डोहाळं जेवण. सो अशीच काही कारणं आहेत त्याच्यामुळे मी माझं डोहाळं जेवण करणार नाही आहे. आणि चला आता तुम्हाला दिवसाचं सांगते. दिवसाचं काय झालं तुम्हाला सांगते. माझे सासूबाई बाहेर गेल्या होत्या म्हणून मला भाजी निवडून द्यायला माझ्या सासऱ्यांनी मला चक्क मदत केली आज. आणि त्यांनी जेव्हा मला भाजी निवडून दिली त्याच्यानंतर स्वयंपाक झाला, कारण की मला भाजी निवडायला खूप वेळ बसता येत नाही. म्हणून माझे सासरे म्हणले की मी तुला भाजी निवडून देते. आणि आज होतं आम्हाला जेवणाचं आमंत्रण, ते सुद्धा आमच्या मामांच्या घरून. आमचे मोठे मामा आहेत, त्यांनी आम्हाला स्पेशल इन्व्हाइट केलं होतं. मला खास खायचं होतं एक दिवशी मटण दालच्या, तर आमच्या मामी म्हणल्या की तू ये, आम्ही मटण दालच्या बनवतो तुमच्यासाठी. आणि मग मी म्हटलं ठीक आहे चला आपण जाऊयात, मस्तपैकी मटण दालच्या खाऊन येऊया. आता कसं आहे, प्रेग्नन्सीमध्ये काय क्रेविंग झाली आणि असं समोरच्या आपल्या व्यक्तीने, जे आपली माणसं असतात ती आपली काळजी घेतात, तर हे ऐकून खूप जास्त बरं वाटतं खरंच. आणि मामांच्या घरी गेलो, मस्तपैकी असं दालचा खाल्ला, खूप भारी लागत होता. सगळ्यांनी खूप आमचं भारी वेलकम केलं. मला एवढं भारी वाटत होतं, असं स्पेशल फील होत होतं. मग त्यानंतर जेवण झाल्यानंतर सगळ्यांसोबत गप्पा मारल्या थोड्याशा आणि सगळ्यांना बाय बाय करून आम्ही आलो घरी. आणि असा माझा आजचा दिवस गेला. बाय.